सामनेकडे आणि नक्षत्र इंटरप्राइजेस चौदरपाडा या दोघांकडून देऊया नक्कीच शुभेच्छा. आमचे पुष्पक भंडारी साहेबांच्या माध्यमातून ही स्पर्धा डीबी ट्रॉफी 2020 पहिलं षटक घेऊन गावदेवी लोणार टीम साठी टॉस जिंकून निर्णय इथे घेतला फिल्डिंग करण्याचा. अंपायरचा नक्कीच इशारा. गेम इज ऑन. 3, 2, 1 लेट्स प्ले. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीम्सला. पहिल्या बॉल वरती सिंगल आणि टीम भावाळे ऑन द मार्क. ट्वेंटी मिनिट्स मध्ये रमेश म्हात्रे सर आपल्याला इनिंग कंप्लीट करायची आहे. त्यामुळे तुम्ही ज्यावेळी 15 मिनिटं होतील वॉर्न करू शकता की किती मिनिटं शिल्लक आहेत आणि त्यापेक्षा जास्त वेळ लागला तर तुम्ही पेनल्टी मैदानाच्या आतमध्ये देऊ शकता. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती मानस एक चोटी धाव घेण्याचं पण धाडस इथे झालं नाहीये. चांगली बॉलिंग करतो योगेश. चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग करत असताना गावदेवी लोणार पहिल्या मॅच मध्ये भरपूर काही मिस्टेक्स या टीमच्या माध्यमातून झाल्या बट या मॅच मध्ये नक्कीच त्या चुकांवरती पांघरून घालून विजयाचा आनंद घेऊन दुसऱ्या सामन्यामध्ये एक स्टँडर्ड आणि क्रिकेटचा दर्जा जपण्यासाठी लोणार संघ सज्ज झाला. इथे देखील लाईन चांगली आहे. फटका देखील चांगला. बॉल जाईल मिड ऑफ ला क्लिअर करून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रनस्मिती 4 आणि संघ चौकार. नक्की शेर आणि टायगर सारखी बॅटिंग इथे करत असताना फलंदाज कैलाश. पहिला बॉल डॉट आणि दुसऱ्या बॉलवरती हल्ला. बॉलवरती चढावानी उतार. हेच क्रिकेट आहे. अप अँड डाऊन फ्रंट फुटला येऊन ऑन साइडला खेळायचं होतं. पंचांकडे जोरदार अपील आणि अंपायर सांगत असताना चेंडू बॅटला ब्रश झाल्यानंतर लगेच जमिनीवरती एक टप्पा घेऊन किपरच्या हातामध्ये गेला आणि हा रिप्लाय स्क्रीन वरती. गुड डिसिजन फॉर अंपायर रमेश म्हात्रे उर्फ मेक्या. म्हात्रे यांचं जर आवडतं मैदान जयसर बोलायचं झालं तर वरपला त्यांना अंपायरिंग करायला भरपूर आवडते आणि डान्स देखील करतात ते त्या विभागामध्ये. आमचे डान्सिंग अंपायर मात्र वरप त्यांचं फेवरेट. इथे नो बॉल आणि बीमरचा इशारा. टीम चौकारानं आता पुढे सरकेल आणि हा बोनस आणि त्याचबरोबरीनं फ्री देखील असेल. 5 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते डबल डिजिट मध्ये. क्रिकेटचं मॅजिकल फिगर गॉड ऑफ क्रिकेट जर्सी नंबर 10 11 फलकावरती. डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचला धावफलक. गावदेवी लोणार टीमचा बॉलर इथे मिस्टेक करत असताना आता फ्रीची संधी आणि फ्रीटला पाठवलं. लॉंग ऑन सीमारेषा पार. हा दुसरा चौकार येत असताना बॅट्समन कैलाशच्या बॅट मधून टीमची टोटल 4 ने पुढे सरकेल. स्कोर कार्ड वरती धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे 14. 14 ऑन बोर्ड. हे संगीत तुम्ही ऐकत होता. नक्कीच अतिशय सुंदर संगीत आहे. या ओव्हर नंतर आपण ऐकण्याचा प्रयत्न करू डीजे कडून. इथे फटका मिस टायमिंग. या बॉल हवेमध्ये मागे जाऊन कॅच घेण्याचा प्रयत्न कॉल झाला नाही. खरं तर लॉंग ऑफच्या फिल्डरना कॉल करायला हवा होता कारण त्याच्या झेल अगदी समोर होता. त्यामुळे क्रिकेटमध्ये संवाद होणं भरपूर गरजेचं असतं आणि संवाद मधला जर बाजूला काढला तर वाद निर्माण होतो
आणि तेच होताना दिसलं. कॅचसाठी कॉल झाला नाही आणि 2 धावा देखील इथे मिळाल्या, संधी देखील मिळाली बॅट्समनला अजूनही या मैदानाच्या आतमध्ये तग धरून खेळण्याची. आणि टीमची टोटल फलकावरती विदाउट लॉस 16 ऑन बोर्ड. टीम गावदेवी लोणार लक्ष सुद्धा 20 मिनिटांमध्ये 4 षटकं तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. एनी मोमेंट आणि कॉस्ट आणि हॅव तुम्हाला हा 4 षटकांचा पहिला डाव 20 मिनिटांमध्ये पूर्ण करावाच लागेल. खेळाडू कक्ष सध्या स्क्रीनवरती तुम्ही पाहता. खेळाडू कक्षासमोर जे काही प्रेक्षक बसलेत त्यांनी लगेच तिथून उठायचं आहे. त्या 2 ते 3 चेअर्स तुम्हाला डगआउट मध्ये द्यायच्या, ती सूचना आम्ही तुम्हाला देतोय आमच्या ऑर्गनायझर्स कमिटीच्या वतीनं. खेळाडू कक्ष भावाळे टीम लक्ष सुद्धा प्लेयर्ससाठी चेअर्स आहेत आणि तुम्हाला चेअर्स वरच बसायचं आहे आणि एक्स्ट्रा प्रतिनिधी कोणीही नको डगआउट मध्ये. ही सूचना आम्ही तुम्हाला नक्षत्र 11 चौदरपाडाच्या वतीनं देतोय. आणि ज्या चेअर्स आहेत नक्कीच आमच्या प्रेक्षकांनी घेतले त्यांना विनंती करतो प्लीज आपण त्या चेअर्स डगआउट मध्ये द्यायच्या आहेत, कारण त्या खुर्च्या आहेत ना खेळाडू कक्षातील खेळाडूंसाठी आहेत. थँक्यू. जाऊ या मॅच मध्ये. टीमची टोटल धावायची झाली 16. 4 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या 4 षटकांमध्ये कितीचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलं जाईल. दुसरं षटक घेऊन अजय येतो बॉलिंग ट्रॅक वरती. मागच्या सामन्यामध्ये भरपूर चांगली कामगिरी त्याने केली. पहिलाच बॉल फुल टॉस अलॉंग द कार्पेट बॉल पाठवला डीप मध्ये लॉंग्रॉनला. टीमची टोटल 1 ने पुढे जात असताना स्कोर कार्ड वरती धावा आतापर्यंत पाहायला मिळतात आपल्याला 17. एक सिंगलच्या मदतीनं 17 धावा धावफलकावरती. स्कोर कार्ड अतिशय वेगानं पुढे चाललंय आणि धावफलक मध्ये थांबत नाहीये, कारण अनस्टॉपेबल आहे. एका बाजूला कैलाश तर दुसऱ्या बाजूला नागेश थोडस शांत आणि थोडीशी सावध सुरुवात करतोय. जशा प्रकारे आपण म्हणतो संत वाहते कृष्णामाई, त्याच प्रकारे इथे सुरुवात झाली आहे. मात्र गती हळूवार असली तरी चालेल, मार्गक्रमण नेहमी यशाच्या दिशेनंच व्हायला हवं. अजय एक चांगला बॉलर आहे. इकॉनॉमिकल बॉलिंग आणि विकेट टेकिंग साठी त्याला जाणलं जातं. गोलंदाज सज्ज होईल बॉलिंग मार्क वरती. इथे टप्पा चांगला आहे म्हणूनच म्हणालो की अजय एक इकॉनॉमिकल बॉलर आहे. त्याच्याकडे गती चांगली आहे आणि मागच्या मॅच मध्ये देखील त्याच्या शैलीचं कौतुक केलं. मोस्ट ऑफ फास्ट बॉलर असतात ना, हात ज्यावेळी तुमच्या नाकाच्या समोर काटकोनामध्ये येतो त्यावेळी वरतून चेंडूला रिलीज करतात. मग हा बॉलर भरपूर मागून चेंडूला रिलीज करतो. मात्र तरी देखील जी एनर्जी जनरेट व्हायला हवी ना, गती जी मिळायला हवी ती मिळते या बॉलरला. आणि एक वेगळ्या शैलीने ते बॉलिंग करत असताना अजय प्रभावित करतोय. पहिल्या मॅच पासून मागच्या मॅच मध्ये देखील 2 षटकांचा स्पेल त्यानं टाकला, तो देखील अगदी सुंदर राहिला या गोलंदाजाचा. आणि कमी धावा खर्च करण्यासाठी त्याला जाणलं जातं अपील अंपायर्स कडे आणि अंपायरचा फिंगर अप. सफलता इथे मिळेल टीम गावदेवी लोणारला. आणि इकॉनॉमिकल बॉलर आणि विकेट टेकर आहे ही चर्चा आपण करत होतो आणि ते सिद्ध करत असताना मागचा चेंडू डॉट आणि नेक्स्ट बॉल लाईक बी फॉर विकेट LBW. आणि हा धक्का लागत असताना बॅटिंग करणाऱ्या टीम जे बजरंग भावाळे क्रिकेट संघाला. डीजे प्लीज. एक सूरज केने फ्रॉम गोरसई मधनं जो बिलॉंग करतो. आज भिवंडी मध्ये सिटी क्रिकेटचा शो सुरू झाला. पहिल्याच मॅच मध्ये सिटी क्रिकेटची मानात मॅच ज्यानं पटकावली ते नाव आहे या भिवंडी विभागातलं गोरसई गौरव सूरज केने. आणि या फलंदाजाला देखील आता तीच कामगिरी करावी लागेल आपल्या टीम जे बजरंग भावाळेसाठी. मित्रांनो तुमचं नाव तेव्हाच मोठं होतं ज्यावेळी तुम्ही कार्य मोठं करा. म्हणूनच आपण म्हणतो काम ऐसा करो कि नाम बन जाए और उस नाम को ऐसा बनाओ कि नाम को सुनकर काम बन जाए. ओव्हर द विकेट. इथे फटका चांगला सजवला, टायमिंग प्रॉपर आहे, मात्र फिल्डर आहे अगदी बरोबर. जो ट्रॅप होता त्यामध्ये फसले बॅट्समन सूरज केने. आणि अजून एक मोठी सफलता ऍड होत असताना बॉलर अजयच्या खात्यामध्ये ही दुसरी विकेट आणि दुसरा धक्का टीम जे बजरंग भावाळे क्रिकेट संघाला थोडीशी अडचणीमध्ये येते. टीम भावाळे कॅन कमबॅक होतोय टीम गावदेवी लोणारचा.
अतिशय सुंदर हे संगीत, अग्री परंपरा अग्री संस्कृती नेहमी जपणारा आवाज आशिष म्हात्रे फ्रॉम खार्डी त्यांच्या माध्यमातून आलेले हे संगीत तुम्ही ऐकता. आणि बॉलर इज ऑन हॅट्रिक नाव. रुपेश ठाकरे यांच्याकडून एक प्राइज आहे. जर हॅट्रिक कंप्लीट केली बॉलर अजयनं तर 1500 1500 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जाईल. लेट डी बी ट्रॉफी चौदरपाडा असंख्य संख्येनं प्रेक्षक या मॅचचा मनमुराद ऑनलाईन आनंद जीटीसीच्या माध्यमातून घेतात. या स्पर्धेची दुसरी हॅट्रिक होईल का बॉलरच्या माध्यमातून. आणि अपील अंपायर्स कडे हॅट्रिक बॉल एक्साइटमेंट नक्कीच असणार, बट अंपायर कडे त्याचा कोणताही प्रभाव पडला नाहीये. चेंडू जातो डॉट. आतापर्यंत त्यांना बॉल टाकले त्या विकेट वरती 5 रन खर्च केली आहे. फक्त आणि फक्त एक पहिल्या षटकामध्ये खर्च झालेला 16 धावा इथे कव्हर करत असताना. आणि म्हणूनच क्रिकेटमध्ये टीम वर्क अतिशय गरजेचं असतं. टीम वर्क मेक अ ड्रीम वर्क हे स्लोगन असतं क्रिकेटचं. आणि ते जर तुमच्या टीम मध्ये युनिटी असेल तर सत्यामध्ये साकार देखील होतं. अंतिम बॉल दुसऱ्या षटकातील. हा चेंडू देखील सुंदर, बॅटची आतली कडा, रनआउटची संधी, डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि एक चिकी सिंगल, एक छोटी धाव कंप्लीट करत असताना जसं डोळ्यातून एखाद्यानं काजळ चोरावा तशी जी धाव इथे चोरली गेली. आणि एका रनच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये 2 षटकांच्या अखेरीस 18 धावा धावफलकावरती लागलेत. कौतुक करायलाच हवं बॉलर अजयचं, कारण पहिल्या षटकामध्ये विदाऊट लॉस 16 बनवणारी टीम होती. भावाळे असं कुठेतरी वाटत होतं हा संघ आता सहज 50 ते 55 पर्यंत पोहोचेल. आता पुन्हा एकदा एक मोठा अडथळा आला माउंट एव्हरेस्टच्या एवढ्या उंचीचा म्हणावा लागेल, तो म्हणजेच बॉलर अजयच्या नावानं. आणि त्यांना बाद केलं 2 फलंदाजांना आणि धावा खर्च केला 2. सुंदर बॉलिंग इथे केली आहे बॉलर अजयनं. आता 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एकच म्हणेल बॉलर अजयच्या बॉलिंग नंतर रात्र नाही स्वप्न बदलतं, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी आशा असावी मित्रांनो जिंकण्याची, कारण नशीब बदलो न बदलो पण वेळ मात्र नक्कीच बदलते. आणि ती वेळ आपल्या कर्तृत्वानं बदलवत असताना टीम गावदेवी लोणाड साठी पुन्हा एकदा अपील मैदानाच्या आतमध्ये 11 खेळाडू तर करतायतच, त्याचबरोबरीने त्यांचा 12th मॅन देखील करतोय, कारण तो देखील टीमचा एक पार्ट आहे. पण सध्या इंजरी झाल्यानंतर मैदानातून बाहेर आपल्या टीमसाठी योगदान देत असताना आमच्या सोबत 12th मॅनच्या भूमिकेत पप्पू 12व्या खेळाडूच्या भूमिकेत इथे मोटिवेट करत असताना, अप्रिशिएट करत असताना त्यांच्या टीमच्या कामगिरीला. 19 धावा धावफलकावरती, विकेट आतापर्यंत गेले 2. टीमची टोटल पाहायचं कितीपर्यंत पोहोचेल. बॉलर सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती. 19 ला विकेट गेले 2. मयूर इथे बॉलिंग मार्क वरती, पहिल्याच बॉल वरती एक सिंगल येत असताना पाहिजे 4 ओव्हरच्या मॅच मध्ये कितीचं टार्गेट सेट केलं जाईल. आडवा बॅटनं लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू जातो मिड विकेटला, डीप मध्ये फिल्डर आहे, एकाच ऍक्शन मध्ये उचलला हा बॉल, रनआउटची संधी, कलेक्टिंग खराब आणि 2 धावा कंप्लीट. मागच्या मॅच मध्ये देखील जवळजवळ 4 वेळा चेंडू सोडला होता आणि आता देखील संधी इथे नक्कीच मिस करत असताना यष्टी रक्षणामध्ये थोडासा बदलाव होतोय. काही हरकत नाहीये, यष्टी रक्षकाच्या भूमिकेत तुम्ही पाहत होते कधीपासून यष्टी रक्षक सुधीरला, मग थोड्याशा चुका झाल्यानंतर आता थोडासा बदलाव इथे पाहायला मिळतोय. विश्वास भंडारी चाहते नक्षत्रा एंटरप्राइजेस चौजरपाडाचे, त्यांना मी इन्व्हाइट करतो या आपण मंचावरती. आपला हार्दिक स्वागत आहे. इथे फटका चांगला मिड विकेटला, मात्र हवेचा प्रवाह तर थोडासा थांबलाय त्या दिशेनं. मात्र काय आहे ना, कधी कधी नशीब तुमच्या विरुद्ध असलं मग तुम्ही कुठेही जा, जे घडायचं ना ते घडतच. यष्टीरक्षक होते, मिड विकेटला गेले, कॅच मात्र होती दुसऱ्या फिल्डरला, कॉल तिथे थोडा चुकीचा झाला आणि चेंडू सीमारेषा पार, अंपायरचा इशारा, हा लाईनच्या बाहेर.
म्हणून ते म्हटलं जातं आगरी भाषेमध्ये, घर फिरलं की घराचे वाशे देखील फिरतात. तसंच काही घडत असताना अजून एक फुल टॉस बॉल त्या गॅप मधून खेळले स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर ऑफ द विकेटच्या अगदी मधोमध चेंडू सीमारेषा पार. अजून एक मोठा फटका, कॅच ड्रॉप झाल्यानंतर आता थोडासा महागडा ठरत असताना टीम भावाळेचा हा बॅट्समन गावदेवी लोणाड साठी मंगेश आणि त्याच्या बॅटमन हा चौकार आला. टीमची टोटल 4 ने पुढे सरकत असताना 31. मेहनत थोडीशी करावी लागेल आता या मॅच मध्ये टीम लोणारच्या बॉलर्सला जी अजयने केली. गोलंदाज तयार. अजून एक फुलटॉस बॉल. बॉल जाईल पुन्हा सीमारेषा पार. म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगेल की कॅच ड्रॉप झाल्यानंतर क्रिकेटमध्ये रेकॉर्ड घडतात. एक विक्रम झाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4 या आकड्यावरती मार्वन सॅम्युल्सनं कॅच सोडली मार्टिन गुप्टिल या फलंदाजाची आणि त्यानं इंटरनॅशनल क्रिकेटमधलं पहिलं द्विशतक झळकावलं 237 धावा ठोकून. एक झेल सोडला तिसरा परेरानं अगदी सोपा आणि साधा हिटमॅन रोहित शर्माचा आणि श्रीलंका संघाविरुद्ध त्यांना बनवल्या 264 धावा आणि या मॅच मध्ये कॅच ड्रॉप झाली बॅट्समन नागेशची आणि त्यांना बनवल्या आतापर्यंत 3 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं 18 धावा. एक विनंती करेल निलेश दादा, स्वयंसेवक तैनात ठेवा जेणेकरून मॅच बॉल रिटर्न येईल. आमचे छोटे छोटे जे न्यू जनरेशन आहे चौदरपाडाची त्यांना विनंती करेल आपण बाउंड्री लाईन वरती तैनात राहा. ऑल इंडियाच्या भूमिकेमध्ये थोडा गॅप अंतर ठेवून जरी तुम्ही थांबले तरी देखील ते अंतर कव्हर होऊ शकतं. फक्त चेंडूवरती नजर थांबणं आणि चेंडू लवकर मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. कारण महत्वाचं काय तर भूषण आपल्याकडे वेग कमी आहे आणि तो वेळ जर आपल्याला वाचवायचा असेल तर आपल्याला मॅच बॉल लवकर रिटर्न आणावे लागतील. अजून एक शॉट ऑफ लेन ऑफ स्टंपला येऊन शफल झाले. चेंडूला पाठवलं डीप मध्ये. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे आणि यावेळी बॉल सेकंड अटेम्प्टला कनेक्ट झालाय आणि फलंदाज देखील रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय आणि लागतोय हा धक्का टीमच्या बजरंग भावाळेच्या बॅट्समन नागेशच्या नावानं. थोडीशी घाई केली नागेशनं. बाउंड्रीची क्रॉसिंग आहे नागेश, तुम्ही जाऊ शकता. स्कोर कार्ड वरती रन्स आतापर्यंत पाहायला मिळतात 35 आणि एक रन अजून ऍड होईल 36 धावा धाव फलकावरती. भिवंडी म्हटलं तर ऐतिहासिक आणि परंपरा जपणार हे शहर, क्रिकेट वेड हे शहर. म्हणूनच मी नेहमीच म्हणतो भिवंडीचं क्रिकेट म्हटलं तर ठस्सन क्रिकेट, खुन्नस क्रिकेट, एक स्टँडर्ड क्रिकेटसाठी भिवंडी जाणलं जातं आणि अनेक परंपरा अनेक हिंदू धर्माचे सण या विभागामध्ये जपले जातात. गोविंदारे गोपाळ हे संगीत तुम्ही ऐकलं. दहीहंडी देखील अगदी मोठ्या थाटात साजरी केली जाते या भिवंडी विभागामध्ये. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 12च्या सरासरीने 36 धावा धावफलकावरती. सॉफ्ट हँड बॅकलिपला पुढे आणलं. हा व्हॉली होता त्याला समोर पाठवला एक्स्ट्रा कव्हरला. पुन्हा तिथे फील्ड फंबल झाले बट रन्स मिळेल फक्त एकेरी धाव आणि एका धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकतोय 37 या आकड्यावरती. 37 धावा बॅटिंग करत असताना भावाई संघ खेळतोय. पहिल्या मॅच मध्ये 71चं टार्गेट सहज चेस केलं होतं भावाई संघानं. तर दुसऱ्या मॅच मध्ये देखील टार्गेट चेस करून गावदेवी लोणाड संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला. पहिली मॅच जिंकली सावध टीमनं. त्यांना नशिबाची साथ देखील मिळाली बाय आणि तो संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय आणि यावी फटका चांगला. चेंडू जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप मिड विकेटला. आउट ऑफ द पार्क. डीबी ग्रुप कडक
आणि टीमची टोटल आता 6 पुढे सरकेल. पहिल्या बॉलवरती सिंगल घेऊन का मला स्ट्रायकिंगवरती आमंत्रित केलंय हे सांगत असताना नवनाथनं पहिल्याच बॉलवरती पाठवला सीमारेषा पार षटकार. त्याचं नाव 9 या आकड्यापासून जरी चालू झालं मात्र त्याचा डाव 6 या आकड्यानं सुरू होतोय. ही महत्वाची गोष्ट टीम भावाळे संघासाठी. बॉल तयार राहुल. अजून एक मोठा फटका आणि यावेळी टायमिंग झालंय एलिव्हेशन आहे आणि हा फटका गुणवत्ता सिद्ध करून जातो बॅट्समन नवनाथची. आणि नक्कीच म्हणेल या फटक्यानंतर टीम भावाळेसाठी लाखो अरमान को जलाकर टीम भावाले ने शौक पाला है. कोई पूछे तो बता देना ये टीम सिर्फ नवनाथ के बल्लेबाजी की दीवानी है. आणि बॅक टू बॅक 2 षटकार सेकंड इन रो. टीमची टोटल जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड वरती षटकाराच्या मदतीनं धावफलक झालंय 49. धावा धावफलकावर. सलगचा तिसरा षटकार पाहिजे येईल का. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि नवनाथ चांगली बॅटिंग करतोय. लेफ्ट हँड बॉलर. अजून एक मोठा फटका. यावेळी एलिव्हेशन थोडस कमी क्षेत्ररक्षकाच्या अगदी हातामध्ये आणि फलंदाज इथे बाद होईल. मात्र अतिशय चांगली बॅटिंग केली नवनाथनं. छोटा नक्कीच होता हा त्याचा डाव मात्र तो मोठा वाटू लागलाय कारण आता फलकावरती धावा झालेत 49 आणि 4 ओव्हरची मॅच आहे. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. जाऊया डीजे कडे. गणपती बाप्पाचं गुणगान गाणारे संगीत सोनाली भोईर आणि अक्षय पाटील यांचा गोड आवाज या संगीताच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असताना आमचे डीजे रॉकर्स. भाबाळे विरुद्ध बॅटल सुरू आहे ते म्हणजेच टीम गावदेवी लोणाड. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा उसळी घेतो. एक्स्ट्रा बाउन्स अनएक्सपेक्टेड बाउन्स ज्याला म्हटलं जातं तोच इथे मिळाला आणि त्यामुळे बीट झाले. तर बॅट्समन का अगदी फलंदाजाच्या समोर हा लेंथ बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ होत असताना फलंदाजाला बीट करून जातोय. चांगली रंगीली मॅच कारण दुसऱ्या बाजूला चेस मास्टर टीम आहे गावदेवी लोणाड. तर बॉलिंग चांगली आहे भावाळे टीम कडे त्यामुळे मजा येईल दुसऱ्या सत्रामध्ये. पहिल्या सत्रातील अंतिम बॉल बॅटची बाहेरची कडा. चेंडू शॉर्ट टर्मला फील्ड झालाय. एक सिंगल कंप्लीट झाली आहे आणि एका सिंगलच्या मदतीनं धावफलक स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहे 50 धावा धावफलकावरती. नेक्स्ट मॅच टॉस साठी आम्ही इन्व्हाइट करतो मुठवळ टीमच्या कॅप्टनला आणि त्यांच्यासोबत फाईट करणारा संघ जय हनुमान चौधरपाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टनना रिपोर्ट करा आमच्या टॉस बॉक्स मध्ये. लगेचच आम्ही नाणेफेकीचा कौल करणार आहोत. मुठवळचे कॅप्टन इथे उपस्थित झालेत आणि टॉस बॉक्स मध्ये तुमच्यासोबत जोडले जातील. व्हॉइस ऑफ शहापूर शेरे गावचा एक सुमधुर आवाज जगदीश तारमा यांना आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये इन्व्हाइट करतो टिटवाळा विभागातील निंबवली गावचा एक लोकप्रिय समालोचक मनोज कारवे सरांना. मी थोडा थांबतो तुम्ही थांबू नका. जे प्रेम तुम्ही देता या क्रिकेट स्पर्धेला आणि ते प्रेम तुमच्याकडून सातत्यानं येणाऱ्या 4 दिवसामध्ये अपेक्षित असेल. प्रेक्षकांना विनंती आणि निवेदन आहे की जास्तीत जास्त ही स्पर्धा ऑनलाईन एन्जॉय करण्याचा प्रयत्न करा. ग्लोबल टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून. ओव्हर टू टॉस बॉक्स. थँक्यू सो मच. मी व्यासपीठावर उपस्थित चौधरपाडा गावचे माजी सरपंच सन्माननीय कैलाशी काळे साहेबांना विनंती करतोय आपण यायचं आमच्या टॉस बॉक्समध्ये. जय हनुमान चौधरपाडा विपक्ष मकरंद स्पोर्ट्स मुठवळ अशी लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. द्वितीय फेरीतली दुसरी लढत असेल मैदानाच्या आतमध्ये. 4 ओव्हरची मॅच. आपण स्पर्धा पाहताय अमने लोणाड क्रिकेट असोसिएशन पुरस्कृत लेट DB ट्रॉफी 2020 यशस्वी आयोजक नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडा यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. पहिला दिवस आहे स्पर्धेचा. खूप चांगलं आयोजन. मी सन्माननीय कायसाहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते. एका बाजूला आपला पुष्कर युवा नेते सन्माननीय पुष्कराज भंडारी साहेब आणि दुसऱ्या बाजूला DB चषक 2020.
आपला पुष्करचा कॉल आहे आणि टॉस जिंकलाय तो जय हनुमान चौदरपाडा टीमनं. मान्यवरांच्या शुभ हस्ते विनिंग कॅप्टनला ही कोल्ड्रिंक साहेब दिली जाईल. चौदरपाडा टीमच्या संगनायकाला दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थान आपण व्हायचा स्पर्धेचा आनंद आपण घ्यायचा आहे. हिच मॅच सुरू आहे. अगदी शॉर्ट ओपिनियन. टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण प्रथम क्षेत्ररक्षण. पहिली मॅच जिंकली. या मॅच मध्ये जिंकण्याची नक्कीच जिंकण्याच्या ईर्षेने उतराल. समोर देखील एक चांगला संघ आहे. एक चांगली फाईट पाहायला मिळेल. हो नक्कीच. बॅटिंग करायची आहे. काय टार्गेट समोरच्या संघाला? टार्गेट 50+ जाण्याचा प्रयत्न करू. एन्जॉय करता ही स्पर्धा? हो नक्कीच. येस थँक्यू. टॉस जिंकलाय तो नक्षत्र जय हनुमान चौदरपाडा टीमच्या कॅप्टननं आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले ते मकरंद स्पोर्ट्स मुठवळ टीमला. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे आमचे मनोज कारवे सर सज्ज आहेत. थँक्यू सो मच. येस सर थँक्यू. जगदीशजी तरमाळे सर, ओमकारजी शेट्टे सर, नमस्कार प्रेक्षकों. गिरना भी अच्छा है, औकात का पता चलता है, बढ़ते जब हाथ उठाने को अपनों का पता चलता है, जिन्हें गुस्सा आता है वो लोग सच्चे होते हैं, मैंने झूठों को अक्सर मुस्कुराते हुए देखा है, सीख रहा हूं अब मैं भी इंसानों को पढ़ने का हुनर, सुना है चेहरे पे किताबों से ज्यादा लिखा होता है. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. मी मनोज कारवे आपल्याला घेऊन चलतोय मैदानामध्ये, ज्या ठिकाणी पहिली इनिंग समाप्त झाली आणि तब्बल 50 धावा उभ्या केल्या. जय बजरंग भावाले संघाने 51 धावांचा लक्ष घेऊन पाठला करण्यासाठी गावदेवी लोणार संघाचे सलामीचे फलंदाज मैदानामध्ये जाताना असताना पाहतो आपण सुभाष आणि सुधीर. सुधीरने तर आज पूर्णपणे मैदान हलवून सोडलंय. जबरदस्त नॉक केला आधीच्या सामन्यामध्ये सुधीरने. त्याची फलंदाजी पाहण्यासाठी आमचे प्रेक्षक मैदानामध्ये स्क्रीन बंद करून उपस्थित आलेले आहेत, ज्याने ऑनलाईन बंद करून ऑफलाईन येण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नावर नक्कीच सफलता प्राप्त होईल असे आपण अपेक्षा बाळगूया. दोन्ही संघांना शुभेच्छा अपने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या वतीने तसेच नक्षत्राच्या वतीने सुद्धा शुभेच्छा की आपला चांगला खेळ दाखवा. आजचा पहिला दिवस प्रेक्षकांनी खूप सुरेख साथ दिली. अशीच साथ तुमची आम्हाला अपेक्षित आहे सलग 4 दिवसासाठी. ही क्रिकेटची जत्रा आपण पाहतोय लेट डीबी ट्रॉफी 2020. तर स्ट्रायकर गोलंदाज कैलाश, पहिला चेंडू, ऑल दी बेस्ट. सुभाष साठी सुभाषने हा इम्प्रोवायझिंग स्ट्रोक केलेला आहे. खूप छान नजाकत पाहतोय आपण या फटक्यामध्ये. चेंडूला काढले बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये. पाहता पाहता चेंडू सी मार्शल धडक देतोय. 4 धावा. गुड स्टार्ट. विनंती असेल दोन्ही संघांना की गेम स्पीडअप करा. दोन्ही पंचांना सुद्धा विनंती असेल की आपण वारंवार इन्स्ट्रक्शन देत राहा. मेक्या सर आहेत त्या ठिकाणी, राम पाटोळे सर आहेत. उद्योग पुन्हा एकदा स्वीप करायचा प्रयत्न. बॅटची कट घेतली की काय असं लाऊड अपील केलं जातंय. अपील मध्ये कुठल्याही प्रकारचा आत्मविश्वास नव्हता, फक्त उत्साह होता. कॉन्फिडंट अपील नव्हती. ओव्हर द विकेट जात असताना कैलास आपण पाहू शकता रिप्ले मध्ये थोडासा चेंडू टर्न झाला होता. लेगस्टिकला सोडून देणारा मेका सर म्हणतात अचूक निर्णय. हँड कट, हँडला लागलेला असं सांगत असताना आम्हाला दर्शवतात मेका सर इट्स नॉट आउट. यावेळेला फुल टॉस, एक आगळा वेळा फटका फ्रंट फुटला पुढे घेतलं होतं, चेंडूला टोळवलं उडवलं होतं. वाईडिस लॉंगांच्या दिशेने सिंगल साठी. कव्हरिंग बघा किती छान आहे. पुढे पुणे पिवळा आणि व्हाईट ड्रेस परिधान केलेले भावालीचे जय बजरंग एकत्र येत असताना युनिटी इज द स्ट्रेंथ म्हटली जाते. एकात्मतामध्ये फार ताकद आहे. ते टीमवर्क, ते टीम स्पिरिट तुमचं असावं लागतं. कुठलाही कार्यक्रम असो, कुठलाही खेळ असो, तुमचा संसार असो, तुमचं कुटुंब असो, त्यामध्ये एकात्मता फार महत्वाची. युनिटी इज द स्ट्रेंथ असं म्हटलं जातं. सांघिक खेळ आहे क्रिकेट. जो संघ पूर्णपणे तिन्ही डिपार्टमेंटमध्ये सुरेख खेळ करेल तो संघ इथे बाजी मारेल. कारण परमेश्वराने प्रत्येकाला हिरा म्हणून जन्माला घातलेला आहे, परंतु जो घासला जाईल तोच इथे चमकेल. यावेळेला ऑफ ट्रॅकरला अक्षरशः फेकून दिलाय डीप स्केल रिझल्टच्या वरून. हायवेला सलामी, षटकार.
की मी आलोय मैदानामध्ये हा पाठला करण्यासाठी. धावसंख्या पोहोचवली दुहेरी आकड्यामध्ये 11 वरती. डबल 1 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. एकही गडी बाद नाही. छानपैकी फ्लाइंग स्टार्ट देतोय. 12.75च्या सरासरी जायचं आहे गावदी लोणार संघाला हा सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या फेरीतील हा पहिलाच सामना पाहतोय आपण या मैदानावरती. कैलाश ओव्हर द विकेट. आता हा मिस टायमिंग नाहीये असं वाटतं. काऊ कॉर्नर पाहतच राहिला. षटकार सेकंड इन रो. होता चेंडू सहसा इन स्विंग झाला होता, परंतु मिडलिंग काय छान होतं. टायमिंग जबरदस्त होतं. चेंडूच्या रेषेत पोहोचला. फुटवर्किंग लाजबाब होतं आणि क्षेत्ररक्षक प्रेक्षकाच्या भूमिकेसारखा पाहतच राहिला. दुसरा घणाघाती प्रहार लागोपाठचा दुसरा षटकार खेचतोय. सुधीर आक्रमक झालाय, ज्यांनी मागची इनिंगच पुढे कंटिन्यू केली की काय रिझ्यूम केली असं जणू काय दाखवतोय मैदानामध्ये. वादळ निर्माण झालं. धावसंख्या पोहोचवली 17. खतऱ्याची घंटा वाजत असताना सुधीर अजून प्रयत्न करतोय, परंतु चेंडू खाली राहतोय कारण चेंज ऑफ पेस होतं. डीप विकेट चेंडू पर्यंत पोहोचेपर्यंत फंबलिंग होतोय आणि पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा सहज पूर्ण करतोय सुधीर आणि सुभाष त्याला साथ देतोय. प्रेशर टाकलं जात आहे मैदानामध्ये. धावांचं चेसिंग करत असताना प्रेशर टाकलं पाहिजे. तुम्ही गोलंदाजावरती अटॅक केला पाहिजे आणि इथे फिल्डिंग वरती सुद्धा प्रेशर टाकलं जाते, परंतु उलट असावं विचार करता. गोलंदाजी अटॅकिंग पाहिजे आणि फिल्डिंग सुद्धा अटॅकिंग पाहिजे, तर तुम्हाला इथे विकेटची प्राप्ती होऊ शकते. विकेटचं पतन झालं नाही. पैकी सुरुवात झाली. तब्बल 19 धावा कुठल्या. लक्ष्य आहे 51 धावांचं. आता समीकरण आपल्या दाखवत असताना जीटीसीचे आपले ऑपरेटर 18 चेंडू शिल्लक आहेत. 32 धावांची गरज या ठिकाणी गावदे लोणार संघाला हा सामना जिंकण्यासाठी. डीजे के किंग कल्पेश केरवली. एट का जवाब पत्थर से म्हणू शकतो. पहिल्या सत्रामध्ये सुद्धा पहिल्या इनिंग मध्ये 16 धावा कुठल्या होत्या. जोगेश आणि कैलासने सुरुवात केली होती सलामीची जोडी आणि त्यांना प्रत्युत्तर देत असताना या ठिकाणी सुभाष सुधीरने ओव्हरटेक करून 19 धावा तब्बल ठोकल्या पहिल्या षटकामध्ये आणि सामना अक्षरशः इथे रोमांचक बनवलेला आहे. क्लोज एन्काउंटर असणार आहे. हाय व्होल्टेज ड्रामा दिस मॅच विल बी. गावदे लोणार वर्सेस जय बजरंग भावाले ही भिडण पाहतोय आपण. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. Don't take rest after your first victory, because if you fail in second, then many more lips are waiting to say that your first victory was just a luck. पहिल्या विजयानंतर थांबू नका. जर दुसऱ्यांदा हरला तर हे जग तुमचं पहिलं यश केवळ नशिबाने मिळालं होतं एक सांगण्यासाठी उत्सुक असेल. डोंट टेक रेस्ट. थांबू नका. नेव्हर गिव्ह अप. दोन्ही संघांना समसमान संधी आहे हा सामना जिंकण्यासाठी. नॉकआउटची टुर्नामेंट आहे. जो हरेल तो घरी परतेल आणि तो जिंकेल तो तारेल. हलक्या हाताने फक्त अझरुद्दीन स्टॅननी फ्लिक करतोय. ग्लान्सचा वापर करतोय या ठिकाणी फलंदाज सुभाष. त्या ठिकाणी जबरदस्त कलात्मक क्रिकेटचा नजारा पेश करत असताना सुभाष आणि आक्रमकतेचं दर्शन दाखवत असताना सुधीर हा फलंदाज. एकाच जोडीमध्ये संयम आणि आक्रमण आपण पाहतोय या लोणारच्या टीम ब्रिगेड मधून. सलामीचे फलंदाज आक्रमक भूमिकेमध्ये सुधीर आणि संयम राखून खेळतोय सुभाष त्या ठिकाणी. गरजेचं आहे. जसं एका नाण्याच्या दोन बाजू छापा आणि काटा तशा ह्या दोन बाजू पाहतोय आपण सलामीच्या. गावदे लोणार संघाच्या धावसंख्या पोहोचली 21 वर. 21 ऑन द बोर्ड. लक्ष्य 51 धावांचं. अजून 30 धावांची गरज. हा गुडघा टेकून नटराज स्टाईलने फटका मारायचा होता. फटका क्रिएट झाला नाहीये. वेगाचा मारा त्या ठिकाणी झाला. आपण पाहू शकता चेंडू बॅट आणि पॅडच्या मधून जणू काय आलाय. विकेट किपर चांगलं कव्हरिंग करतोय एसटीच्या मागे. चांगलं कलेक्शन आणि चेंडूची फिनिशिंग जबरदस्त झाली त्या ठिकाणी. सूरज आहे गोलंदाज ज्याने 2 धावा दिल्या पहिल्या चेंडू नंतर डॉट पाहतोय आपण. आता मात्र तुम्हाला इथे इंटरव्हल मध्ये ब्रेक थ्रूची गरज असणार आहे. प्रत्येक इंटरव्हल मध्ये गरज असणार आहे कारण पार्टनरशिप जितकी मोठी पुढे होईल तितका सामना सोपा होईल या ठिकाणी लोणार संघासाठी. तितका सामना हा वळेल झुकेल लोणार संघाकडे. यावेळेला तसं होत नाहीये. फ्रंट फुटला येऊन ऑफिस खेळतोय परंतु झेल टिपला जातोय. वाईड इज लॉंग ऑफ चेंडूच्या खाली. फलंदाज बाद सुभाषला परतावं लागेल.
सर्वांना विनंती आहे आमच्या आयोजकांची आपण यावं आणि स्टेजवरती स्थानापन्न व्हावं. विश्वासजी भंडारे आपलं हार्दिक स्वागत. या आपण या. वेलकम, सुस्वागतम विश्वासजी भंडारे. आपल्याला इथे प्रेमाने आवडीने बोलत आहेत कारण तुमची जागा आमच्या मनात आहे, आमच्या मंचावर आहे, VIP डायसवरती आहे. या आपण. तर धावसंख्या इथे 21 असताना विकेटचं पतन झालं. सुभाष परतला. सुभाषने 5 चेंडूंचा सामना करत असताना वैयक्तिक 7 धावांचं योगदान दिलं. आपल्या गावदेवी लोणार संघासाठी महत्वपूर्ण कामगिरी केली. म्हणू शकतो की एका बाजूला चांगली साथ दिली सुधीरला, जो पूर्णपणे विस्फोटक फलंदाजी करतोय, उद्ध्वस्त करून टाकतोय प्रत्येक गोलंदाजी आक्रमण करून सामन्याला. पहिला सामना जसा त्याने उद्ध्वस्त करून टाकलेला तसा सामना जवळपास त्यांनी खेचण्याचा प्रयत्न केला पहिल्या षटकामध्ये. 19 धावा कुठल्यानंतर आता लक्ष असणार आहे विकेटच्या बाबतीमध्ये. जर म्हणावं लागेल की बजरंग संघाला जी विकेटची प्राप्ती करावी ती म्हणजे सुधीर हा मोठा अडसर तुम्हाला दूर करावा लागणार आहे विजय आणि जय मधला, जय आणि पराजय मधला. तो अडसर जर तुम्ही दूर केला तर नक्की तुम्ही सामन्यामध्ये परतू शकता. परंतु अजून सामना न्यूट्रल आहे, समांतर आहे. मॅच इज न्यूट्रल नाऊ, कुठेच वळलेला नाहीये. नवीन फलंदाज अक्षय. बॅटिंग लाईनअप सेम आहे. आपण पाहू शकता पंच आहेत जय पवार सर आणि राम पाटोले सर आणि मेक्या सर केलक पंच. फॉर द विकेट सूरज. सुधीरसाठी स्विंग ऑफ द ब्लेड, मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवेत आहे, मी चेंडूच्या खाली पोहोचत नाहीये. गोलंदाज पोहोचलेला त्याच्या आवाकाच्या बाहेर. सेफ लँड होते आणि पाहता पाहता सेफ रित्या 2 धाव पूर्ण करतायत. त्या ठिकाणी बजरंग म्हणाची वेळ आली आहे. झेल तुम्हाला घेणं गरजेचं आहे. संधीचं सोनं करावं लागेल. सुधीरचा झेल होता. किती प्रयत्न केलं, किती दूर होती, 25-30 किलोमीटर धावला गोलंदाज, परंतु मिड विकेट क्षेत्ररक्षक आला नाही. बॉडी लँग्वेज अशी सांगते की सामना तुम्ही सोडताय की काय, सोडू नका. नेव्हर गिव्ह अप. शेवटपर्यंत फाईट द्या, झुंज द्या. खेळ असा दाखवा की तुम्ही हरलात तरी चालेल, परंतु तुमची छाप मात्र इथे सोडून जा. ह्या इथल्या कणाकणा तुमची निरंतर आठवण राहिली पाहिजे, असा तुम्ही खेळ करून दाखवायचा आहे. खेळ आहे, एक जण हरणार, एक जण नक्की जिंकणार आहे, परंतु फाईट देणं गरजेचं आहे, संघर्ष करणं गरजेचं आहे, लढाई देणं गरजेचं आहे. एक हाती सामना इथे तुम्ही देऊ नका. झुंज फार महत्वाची, कडवी झुंज अपेक्षित आहे. धावसंख्या पोहोचली आहे 23 वर, 23 ऑन द बोर्ड. सुधीर पुन्हा एकदा स्ट्राईकला. जास्त वेळ घेऊ नका, स्पीडअप करा, सामना करा. आम्हाला अजून 2 सामने खेळवायचे आहेत. प्लीज आम्हाला आमच्या आयोजकांना आपण सहकार्य करावं अशी अपेक्षा आहे. चेंडू चेक करत असताना पंच. लक्ष 51 धावांचं, धावा झाल्या 23. अजून जवळपास 27 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे त्या ठिकाणी 14-27. सुधीरच्या बॅटमधून 2 षटकार, 2 डबल्स, अशा प्रकारे 16 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. धावांचा पाऊस पडतोय सुधीर, कारण चेंडू जवळून काय सुधीरने फोडलाय असं म्हणायची वेळ आली आहे. किती घणाघाती प्रहार करतोय, हाय बॅकलिपचा वापर करतो, ताकदीचा वापर करतो. बलाढ्य क्रिकेटर आहे. शरीरयष्टी जितकी बलाढ्य तितके घातक फटके लगावते. सकाळपासून पूर्णपणे या मैदानामध्ये बिलगलाय जणू काय धावांसाठी. धावसंख्या झाली आहे 23. अजून 27 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 28, माफ करा, सॉरी, एक्स्ट्रा मी सॉरी. 51 धावांचं लक्ष, 23 धावा बरोबर झालेले आहेत. ओके, 1 विकेटचं पतन झालं. 1.4 षटकं झाली. काय हवंय नक्की? पाणी. स्कोर हवाय, पुन्हा सांगतो, 23 धावा झाल्यात. दुसरं षटक सुरू आहे. 4 चेंडू झालेले आहेत. पहिल्या षटकात तब्बल 19 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये विकेटचं पतन झालं, परंतु 4 धावा खर्च झालेल्या आहेत आतापर्यंत. 1 डॉट. आपण पाहू शकता नक्षत्र एंटरप्राइजेस स्पोर्ट चौदरपाडा, आयोजक आपला पुष्कर, ज्यांच्या स्वप्नातून साकार होणारी स्पर्धा, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटची रणधुमाली, क्रिकेटची जत्रा या ठिकाणी आयोजित केलेली आहे सुंदर क्रीडांगणावरती, जिचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, बाबगाव या ठिकाणी. अजून या सामन्यामध्ये काय दडले त्याची निश्चितता होत नाहीये. दडलंय काहीतरी त्या एनव्हलप मध्ये. जे एनव्हलप खोलण्यासाठी अजून वेळ आहे, उघडण्यासाठी वेळ आहे. हो, आता मात्र बॅटची कडा घेतली होती की काय असं वाटतंय आपल्याला चित्र. लाऊड अपील केली होती, परंतु झेल सोडलाय त्या ठिकाणी. विकेट किपरने प्रयत्न केले होते. सुधीरला मात्र या ठिकाणी जीवनदान मिळते वारंवार. लकी ठरतोय आज, कारण तो मेहनत तितकी करतोय. कारण तुम्हाला नुसती नशिबाची साथ लाभत नसते, त्याच्यासोबत तुमची पराकाष्ठा मेहनतीची असावी. चेंडू बॅटरच्या पॅन्टच्या मधून होता
आणि नक्कीच बॅटची कडा होती असं पाहायला मिळतं रिप्ले मध्ये. 2 पायांच्या मधून चेंडू आला होता. नक्कीच हे चित्र पाहायला नक्कीच आवडेल वेळोवेळी. असं दुर्मिळ असतं पाहणं दिसणं. धावसंख्या 24. आता मात्र अजून 27 धावांची गरज. सूरज फुल टॉस होते. एडा बॉलर चांगला ड्राईव्ह केला जातोय. सेफ शॉट म्हटला जाईल. लॉंग आणि लॉंग ऑफच्या मध्ये स्क्रीनच्या समोर कव्हर करेपर्यंत 2 धावा तितक्याच वेगाने. गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना अक्षय आणि सुधीर. पुन्हा त्यांची जोडी जमली. असंच झालेलं आधीच्या सामन्यामध्ये. सुभाष बाद झालेला आणि सुधीर आणि अक्षयने छानपैकी सामना सजवला होता आणि विजयापर्यंत नेऊन ठेवला होता. सुधीरने हाफ सेंचुरी इथे झळकावली होती. 7 धावा खर्च केल्या सूरजने. नक्कीच काही प्रमाणामध्ये कमबॅक केलंय. वॉटरमॅन जलपान कार्यकर्ते लगेचच जा. 2 मिनिटाचा ब्रेक घ्या. जास्त वेळ घेऊ नका. तर 2 षटकं समाप्त झाली. प्रेक्षक हो लक्ष आहे या ठिकाणी गावदे लोणार संघापुढे 51 धावांचं. एकूण धावसंख्या झाली 26. अजून धावांची गरज आहे ती म्हणजे 25. जवळपास हाफ इज डन. वेल बिगिन इज द हाफ डन असं म्हटलं जातं. कारण बिगिन किती छान केलं होतं. 19 धावांची सुरुवात केली होती. स्वप्नवत सुरुवात केली होती. कारण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलेले आहेत हे सर्व खेळाडू या मैदानामध्ये. नशिबाने स्वप्न पूर्ण होत नाही. त्यासाठी वर्तमान काळातच प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. नशीब हे आकाशातून पडत नसतं किंवा ते जमिनीतून उगवत नसतं. नशीब आपोआप निर्माण होत नसतं. प्रत्यक्ष मनुष्य स्वतःचे नशीब स्वतः घडवत असतो. आपल्या नशिबात जे काय असेल तसं घडेल ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे. आपण जे प्रयत्न करू त्यानुसार आपलं नशीब घडेल हीच गोष्ट खरी आहे. म्हणजे तुम्हाला ते प्रयत्न करावे लागतील. जर स्वप्न तुमची आहेत तर प्रयत्न तुमचेच असावे. तुम्हाला जिंकायची स्पर्धा लेट डीबी ट्रॉफी 2020. त्यासाठी तुम्हाला खेळाचा दर्जा खेळाचं स्टँडर्ड उंचावावं लागेल. काल काय झालं, सकाळी काय झालं, दुपारी काय झालं ते विसरून आता संध्याकाळी तुम्हाला काय करता येईल, या क्षणाला काय करता येईल हा प्रयत्न तुम्हाला करावा लागणार आहे. या ठिकाणी माझा प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे असं नाही, परंतु तो कालपेक्षा आधीपेक्षा सकाळपेक्षा आत्ता खूप चांगला असावा हा प्रयत्न तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. दोन्ही संघांमध्ये ती क्षमता आहे. दोन्ही संघांच्या खेळाडूमध्ये ती कॅपॅसिटी आहे. ती कॅपॅसिटी तुम्हाला दाखवायला लागेल. ते तुमचं टॅलेंट दाखवायला लागणार आहे मैदानामध्ये. अजून सामना सोडू नका. अजून सामना कुठे झुकले नाहीये. अजून दोन्ही संघांना समसमान संधी आहे सामना जिंकण्याची. 25 धावांची गरज. चेंडू आहेत येणारे 12 चेंडू 25 धावा. परंतु अजून सुधीर मैदानामध्ये आहे. नवनाथ आहे गोलंदाज. 32 षटक हाताळेल. ह्या षटकामध्ये आपल्याला सामन्याचं प्रतिबिंब दिसू लागेल अशी आपण अपेक्षा करूया. पूर्णपणे चहू बाजूने प्रेक्षक वेडे. दर्शक पाहतोय आपण. दर्दी प्रेक्षकांची गर्दी. हायवेच्या जवळ असले क्रीडांगण. महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे हायवे जातोय त्याच्यामुळे जाणाऱ्या गाड्या काही सेकंद इथे थांबतात क्रिकेट पाहण्यासाठी. लॉफ्टेड डाव. चेंडूला काढले काऊ कोणच्या वरून. स्टार्ट हिअर फायरिंग फ्रॉम सुधीर. षटकार. अक्षरच्या चेंडूला फेकून दिलं होतं काऊ कॉर्नरच्या वरून. ओव्हरपिच चेंडू होता आणि अशा प्रकारचा चेंडू सुधीरला तरी देणं घातक सिद्ध होऊ शकतं. सकाळपासून तो ऑफ वॉली आणि ओव्हरपिचच्या चेंडूला जबरदस्त फेकून देतो. मैदानाच्या बाहेर जबरदस्त मिडलिंग करतो चेंडू आणि बॅटचं. सुधीर पाहता षटकार खेचतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 32 वर. 51 धावांचं लक्ष असताना 32 धावा. अजून 11 चेंडू शिल्लक आहेत. चेंज ऑफ पेस. अजून एक फ्लायटेट डिलिव्हरी होती. ब्लाइंडरचा प्रयत्न पण झेल टिपला जातोय. अगदी लॉंग ऑनच्या जवळ पॅरल स्ट्रोक होता असं वाटलेलं की चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क, पण तो नाही. थोडंसं एलिव्हेशन कमी मिळालं आणि 440 व्होल्टचा धक्का लागलाय. सुधीर संभ्रमामध्ये पडला त्या ठिकाणी मैदानामध्ये. सेकंड विकेट डाऊन लोणार संघाची. गोष्ट होती कारण अडचण निर्माण होत होती. अडथळा होता मोठा. आता दोन्ही पण फलंदाज नौखे मैदानामध्ये, पण अक्षयने सकाळच्या सत्रामध्ये छानपैकी खेळ दाखवला आणि त्याचाच भाऊ आता अजय येतोय असे मला सांगत असताना आमचे 12th मॅन सुधीरच्या नंतर त्याचा भाऊ येतोय आणि तो भाऊ बंदकी राखेल असं नक्कीच आपण अपेक्षा करूया. कारण प्लॅटफॉर्म छानपैकी रचून दिला सुधीरने. संजीवनी प्राप्त करून दिली गोलंदाजने जी अपेक्षा होती. कारण थर्ड ओव्हरमध्येच सामन्याचं प्रतिबिंब दिसेल असे सुद्धा आपण एक भाकीत केलं होतं, उल्लेख केला होता.
आणि आता नक्कीच या सामन्यातील मजा वाढली प्रेक्षको. धावसंख्या स्थिर आहे आणि ती म्हणजे 32 वर 32 आहे बोर्डवरती. अजून या ठिकाणी 19 धावांची गरज आहे 10 चेंडूंमध्ये. 10 चेंडू 19 धावा. गोलंदाज नवनाथ, नवीन फलंदाज आलाय मैदानामध्ये. अक्षयच्या साथीला अजय आलाय, ज्याला पराजय मान्य नाहीये, परंतु या ठिकाणी पराजय मान्य नाही गोलंदाजाला सुद्धा दाखवत असताना कमबॅक करून देतोय. टाळ्यांचा गजर मिळतोय, दाद मिळते, प्रयत्न करतोय गोलंदाज या ठिकाणी आणि त्या प्रयत्नांना नक्कीच तुमची फलप्राप्ती होईल. जे काय करायचं ते आताच करून दाखवा. जे काय करायचं तुम्हाला ते गर्दीतून बाहेर येऊन करून दाखवावं लागेल, कारण गर्दी तुम्हाला धाडस देईल परंतु ओळख निर्माण करू देणार नाही. ती ओळख तुम्हाला स्वतःला निर्माण करावी लागणार आहे या मैदानामध्ये तुमच्या श्रेष्ठत्व खेळाच्या माध्यमातून. फुल टॉस, लोअर फुल टॉस होता, बॅट मध्ये नीट आला नाही, बॅटची कडा घेऊन चेंडू टाळले, शॉट बॅकवर्ड स्क्रेचर दिसेने सिंगलची प्राप्ती होते. सिंगल डबल सुद्धा भर दिला पाहिजे. दोन्ही पण तोडीस तोड खेळाडू दोन्ही संघांमध्ये दडलेले आपण पाहतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली, ती म्हणजे 33 वर. डबल 3 ऑन द बोर्ड. 8 चेंडू 18, 8-18 हे गणित आहे, हे समीकरण आहे आणि नवनाथने समीकरण बदललंय अशी आपल्याला प्रचिती ते पाहायला मिळते. कारण षटकार खाल्यानंतर विकेटची प्राप्ती केली, त्यानंतर जबरदस्त डिलिव्हरीज करतोय, मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग करतोय, चेंज ऑफ पेस करतोय. अजून चेंडू हवेत पण तो गॅप शॉट सिलेक्शन आहे. एक्स्ट्रा कोच्या डोक्यावर काढायचा प्रयत्न वेगाने, वाईड इज लॉंग ऑफ येईपर्यंत तितक्याच वेगाने स्ट्राईक येण्याला धोका होता, परंतु सक्सेसफुल आणि मिडल विकेट. 2 धावा पूर्ण करताय, जीवाच्या आकांताने जीवाचं रान करतायत. ही लढाई प्रतिष्ठेची, इज्जतीचा प्रश्न आहे. इज्जत ही मागून मिळत नसते, ती कमावी लागते आणि ती कमवण्यासाठी काहीतरी जगावेगळं करावं लागतं. ते तुम्हाला इथे करण्याचा प्रयत्न करायचा आहे, ते होत आहे मैदानामध्ये दोन्ही संघांकडून. जय बजरंग भावाले वर्सेस गावदेवी लोणार अशी भिडण सुरू आहे मैदानामध्ये. प्रतिष्ठेची लढाई आहे आणि प्रतिष्ठित टुर्नामेंट सुद्धा आहे. सन्माननीय दत्तू भंडारी साहेबांच्या नावाची टुर्नामेंट आहे. जे प्रतिष्ठित नागरिक होते, ज्याने खूप त्या परिसरामध्ये उत्तुंग भरारी घेतली होती, चांगली डेव्हलपमेंट केली होती, जे खूप नावारूपाला आले होते, ती स्पर्धा तुम्हाला जिंकण्यासाठी नक्कीच तुम्हाला जीवाचं रान करावंच लागेल. पण तो ही गोलंदाजी तुम्हाला घातक सिद्ध होऊ शकते. येस, दॅट्स इट, इट्स वाईड डिलिव्हरी. मेका सर पूर्ण चेक करत असताना इम्पॅक्ट ऑफ द डिलिव्हरी चेक केली आणि अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरकली 36 वर. दोघांमध्ये जणू का 36चा आकडा आहे, असा खेळ तुम्हाला करावा लागेल. ठसन क्रिकेट, खुन्नस क्रिकेट दाखवावं लागणार आहे. तुम्ही खूप छान एकमेकाचे मित्र आहेत, पण तो खेळाच्या माध्यमातून तुम्हाला इथे एकमेकाच्या अपेक्षा खेळणं गरजेचं आहे, जेणेकरून प्रेक्षकांना तुम्हाला मनमुराद आनंद देता येईल. मैदानामध्ये गोलंदाज नवनाथ ओव्हर द विकेट. जबरदस्त फॅबुलस पीस ऑफ बॉलिंग, वाईड यॉर्कर टाकतोय जसप्रीत बुमराह स्टाईलने आणि पूर्णपणे लक्ष वेधून घेतोय. नवनाथसाठी एकदा टाळा असू द्या जर त्याची गोलंदाजी आवडली असेल तर. नवनाथी अक्षरशः सामन्यामधली रोमांचकता वाढवली आहे. असं वाटलेली पहिल्या षटकामध्ये 21 धावा कोटल्यानंतर सामना घेऊन जाईल सुधीर लोणार संघासाठी, पण तो नाही. दोन्ही संघांमध्ये उत्कृष्ट खेळाडूचा भरणा आहे असं आपल्याला पाहायला मिळालं आणि सामना इथे होत्याचा नव्हता झाला. सामना कुठे नेऊन ठेवला? 6 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज लोणार संघाला सामना जिंकण्यासाठी. या षटकात नवनाथने फक्त धावा खर्च केल्या, त्या म्हणजे 10 धावा फक्त खर्च केल्या आणि एक विकेटची महत्वाची प्राप्ती केली. हे फार महत्वाचं होतं. कलाटणी मिळाली त्या ठिकाणी सामन्याला. धावसंख्या 36 आणि आता येणारे चेंडू 6, 15 धावांची गरज तुम्हाला जिंकावं लागेल. अशक्य काही नाहीये. खरं म्हणजे अशक्य शब्दातच शक्य हे खूप दडलेलं आहे. अशक्य शब्द स्वतः सांगून जातो की मी सर्व शक्य करू शकतो. नथिंग इज इम्पॉसिबल. दिस वर्ड इटसेल्फ सेज दॅट आय एम पॉसिबल, आय एम पॉसिबल, आय एम पॉसिबल. यू कॅन डू इट, यू विल डू इट, यू हॅव टू डू इट, यू मस्ट डू इट, यू हॅव टू मस्ट डू इट. तुम्हाला ते करावं लागेल. क्रिकेटचा खेळ असो किंवा आयुष्य असो, तुमचं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा तुम्हाला कमजोर समजत असेल. ती कमजोरी तुम्हाला दाखवून चालणार नाहीये. तुमचं श्रेष्ठत्व सिद्ध करावं लागणार आहे या मैदानामध्ये. ही स्पर्धा जिंकण्यासाठी, हा सामना जिंकण्यासाठी. तुमचं आधीचं परफॉर्मन्स विसरून जा. आताचं परफॉर्मन्स, ह्या क्षणाचं परफॉर्मन्स तुम्हाला यशप्राप्ती करून देईल. कशा प्रकारचा परफॉर्मन्स करेल बघायचं. आपला समोर फलंदाज आहे स्ट्राईक एंडला अजय आणि त्याच्या समोरचा गोलंदाज साहिल. दोघांमधला कॉन्टेस्ट असणार आहे. फिल्डिंग सजले, पूर्णपणे फैलावलेले, लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेग आहे, एक बॅकवर्ड रिजनला स्क्वेअर लेग दिलेला आहे, लॉंग लेगच्या अगदी जवळ ऑन साइडला. आणि ऑन साइडला फटका छानपैकी तटवला जातोय अलॉंग द कार्पेट. हो हो, फिल्डिंग त्या मिस होते, फंबलिंग झालं आणि पाहता पाहता दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न तिथे असफल ठरतोय. फलंदाज मात्र आउट.
मी कर्म करताय बघा, मिसफिल्डिंग झाली पण तो प्रयत्न थांबवले नाहीयेत, प्रयत्न करत राहिले आणि तुम्हाला फलप्राप्ती झाली, विकेटची प्राप्ती झाली. स्ट्राईक एंडला त्या ठिकाणी धोका निर्माण झाला आणि एक गडी अजून गारद झाला. या सामन्यामधला क्लायमॅक्स वाढलाय, सामन्याचं समीकरण बदललंय. धावसंख्या आहे 37, 14 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक येणारे 5-14 असं समीकरण आलेलं आहे. संतोषी जोशी सरांचं आगमन झालेले आमचे आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि सोबतीला आमचे लखनजी पाटील साहेब आहेत, जे सुद्धा आमच्या असोसिएशनचे पदाधिकारी आहेत. आपलं हार्दिक स्वागत या रोमांचक मुकाबल्यामध्ये. मुकाबला जबरदस्त आहे, तोडीस तोड कडवी झुंज मैदानामध्ये रंगत असताना पाहतो आपण. जय बजरंग बावाले वर्सेस गावदे लोणाड. गोलंदाज दुसरा चेंडू घेऊन यावेळेला येत असताना दडपण घेतोय आणि पंच पाहत असताना इम्पॅक्ट चेक केला. इट्स वाईट डिलिव्हरी, स्वतःचा घात केलं. विनाशकाल्या विपरीत बुद्धी म्हटलं जातं. विकेटची प्राप्ती झालेली बघा, त्यानंतर तुम्हाला अजून अचूक मारा करायचा होता, मॅच टाईट करायची होती, परंतु तो मोमेंटम तुम्ही सोडला आणि कॉन्फिडन्स लेवल आता वाढलं समोरच्या फलंदाजाचं. ज्या ठिकाणी नवीन फलंदाज आला योगेश अक्षयच्या सोबतीला. धावसंख्या पुढे सरकली 38 वर. साईलचा चेंडू छानपैकी तटवला, बॅकफुटला गेला होता, ऑन साईडला ऑन द कार्पेट. तितकं सुरक्षित क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. 2 घेण्याचा प्रयत्न केला जातोय. नॉन स्ट्राईक एंडला धोका त्या ठिकाणी रनआउटच्या माध्यमातून. अजून एक विकेटचं पतन होताना आपण पाहू शकतो. नाट्यमय स्थिती झाली आहे आणि फलंदाज बाद. सुधीर बाद झाल्यानंतर असं थोडी काय असं म्हणू शकतो की हवा निघून गेली सामन्याची. जणू काय सुधीर वरतीच पुढे निर्भर आहे की काय. एकावरती निर्भर राहू नका. तुमचं टीम वर्क पाहिजे, तुमचं टीम स्पिरिट पाहिजे. क्रिकेट इज अ गेम ऑफ युनिटी. सांघिक खेळ आहे क्रिकेट, एकावरती राहून चालणार नाहीये. वन मॅन आर्मी सुधीर ठरतोय असं चित्र पाहायला मिळतं आपल्याला. सुभाष नंतर सुधीरनी पुढे धुरा सांभाळली होती, त्यानंतर विकेटचं पतन झालं आणि जे मोठे फटके आपल्याला आपण पाहत होतो ते पाहायला मिळत नाही. त्यानंतर पंच डिस्कशन करत असताना त्या ठिकाणी फलंदाज कोणता बाद आहे कोणता नाहीये याचा अचूक निर्णय दिला जाईल. कोणीही बाद नाही. क्या बात आहे, कोणीही बाद नाहीये. धावसंख्या त्या ठिकाणी 39-39. येस, एक रन इथे आम्ही कॅल्क्युलेट करतोय, अंकित करतोय, वाढवतोय. लक्ष आहे 51 धावांचं, अजून 12 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 4-12. 4-12. 7-12ला फार महत्व असतं, इथे 4-12ला जास्त महत्व आलंय. मोठे फटक्यांची आता गरज आहे. विकेटचं पतन झालं नाहीये. चेंडू हवेत आहे, शतकच्या चेंडूच्या खाली, काऊ कॉर्नरच्या जवळ अगदी मिड विकेट कॉर्नरच्या मध्ये आणि झेल टिपला जातोय. अजून एक धक्का लागतोय. भावाले संघ सामन्यामध्ये परततोय. थोडस एलिव्हेशन प्राप्त नाही झालं. आपण पाहू शकता फलंदाजाची मानसिकता नव्हती, हाय बॅकलिपचा थोडासा वापर करायचा. बॅट थोडीशी वर जर गेली असती तर चेंडू नक्कीच डोक्यावरून गेला असता फिल्डरच्या, परंतु जर त्याला क्रिकेटमध्ये तरी महत्व नाहीये. या ठिकाणी प्रयत्न करतोय भावाले संघ आणि त्यांना यशप्राप्ती सुद्धा होते. 49 आकड्यावरती अजून एक धक्का लागतोय आणि समीकरण बदललं जाते 3-12. फास्ट खेळा, जास्त गॅप घेऊ नका विकेटचं पतन झाल्यानंतर सुद्धा आणि प्रत्येक चेंडू मारल्यानंतर सुद्धा प्लीज कोऑपरेटर्स वारंवार तुम्ही मिटिंगला येऊ नका, एकत्र येऊ नका. दोन्ही संघांना विनंती आहे, विशेषतः भावालीच्या संघाला जो आपण फिल्डिंग करताय तुमची फिल्डिंग फैलावली आहे, जास्त जवळ येऊ नका लगेचच, कारण तुम्हाला फिल्डिंगच्या रिझममध्ये जायला पुन्हा वेळ लागतो. तितका वेळ आम्हाला महत्वाचा, एक सेकंड महत्वाचा आहे आम्हाला, कारण अजून 2 सामने खेळायचे आहेत. इथे महत्वाचे 3 चेंडू शिल्लक, धावांची गरज आहे 12. 3-12. हेलिकॉप्टर उडवल्या या ठिकाणी स्क्रीनच्या समोर. पॅरलल स्ट्रोक, व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक देअर. पंचांचा इशारा, चौकार. 4 रन्स. पाहू शकता रिप्ले मध्ये गोपनी सारखी माहिती महेंद्र स्टाईल बॅट फिरवली होती. जबरदस्त फटका युगेशच्या बॅट मधून आला. शेवटपर्यंत चेंडूचं चित्रकरण केलं या ठिकाणी जीटीच्या माध्यमातून आणि टप्पा त्या ठिकाणी पडतोय. डीप लॉंग ऑप्शन जवळ अगदी बरोबर निर्णय दिला राम पाटोले सरांनी. इट्स 4 रन्स. आणि या चौकाराने पूर्णपणे मनसुबे उधळून टाकले की असं वाटू लागलंय. सामना घेऊन चालल्या भावाले पण पुन्हा इकडे झुकतोय. कधी इकडे तर कधी तिकडे सामना झुकतोय. यालाच तर क्रिकेटचा खेळ म्हणतात. सरड्यासारखा रंग बदलतोय आणि दोन्ही पण संघ सामना सोडत नाही, सोडणार सुद्धा नाहीयेत. समीकरण बदललं.
2 चेंडूमध्ये 8 धावांची गरज, 2 मोठ्या फटक्यांची गरज, 1 षटकार 1 डबल, 2 चौकार. काय होईल की विकेटचं पतन होईल, येणारा काळ सांगेल. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ती कोशिश तुम्हाला करावी लागेल. हौसले के तरकश में कोशिश का तीर जिंदा रखो. हार जाओ जिंदगी चाहे सब कुछ, मगर फिर से जीतने की ओ उम्मीद जिंदा रखो. ती उम्मीद जिंदा ठेवली आणि त्या ठिकाणी उम्मीद जिंदा ठेवली गोलंदाजांनी. इट्स अ लिगल डिलिव्हरी असं सांगितलं जात आहे. अनअपेक्षितपणे त्या ठिकाणी अपेक्षा केली होती फलंदाजाने. आपण पाहू शकता रिप्ले मध्ये फलंदाजाला वाटलं की हा वाईट द्यायचं, पण नाही. पॉपिंग लाईनच्या अगदी वरून हा चेंडू आलाय. फिनिशिंग चेक केलं, फिनिश ऑफ द ड्युरेज चेक केलं राम पाटोले सरांनी, आणि होत्याचं नव्हतं झालं. काय झालं मैदानामध्ये, समीकरण बदललं. 1 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. मिरायकल आता एखादा सामना इथे झुकू शकतो लोणार संघाकडे. अक्षर सामना खेचून आणलाय. मी म्हणू शकतो बजरंग संघाने, बस जय बजरंग बली म्हणायची वेळ आली. गेलेला सामना खेचून आणला. जो सुधीरने सामना घेऊन चाललेला त्याच्या अक्षरशः जबड्यातून सामना खेचून आणलाय. वाढलेलं ताट कोणासाठी होतं आणि खायला कोण बसलं अशी म्हणायची वेळ आली आहे. जबरदस्त सामना मैदानामध्ये. शेवटचा चेंडू, 8 धावांची गरज. चेंज ऑफ पेस आणि हा चेंडू स्ट्रेट डाऊन ठिकाणी उडवलाय. एलिव्हेशन नाहीये. 2 क्षेत्राचे चेंडू जोपर्यंत पोहोचतायत आणि पाहता पाहता कव्हरिंग सुद्धा झालं. सामना समाप्त झाला. अनपेक्षितपणे जबरदस्त विजय प्राप्त केला या ठिकाणी बजरंग संघाने, भावाले संघाने. सेलिब्रेशन करेल लगेच संघ हा. लगेच दुसरा सामना सुरू होईल. 12 खेळाडू दोन्ही संघांचे येतील पुढच्या सामन्यात येईल आणि मॅच द मॅच साठी आम्ही अनाउन्समेंट करतो लगेचच. काय म्हणावं लागेल क्रिकेटला. गेलेला सामना खेचला अक्षरशः. यालाच म्हणतात तुमची क्वालिटी, तुमचं स्टँडर्ड, तुमची क्षमता, तुमची कॅपॅसिटी. रोकर मुस्कुराने का मजा ही कुछ और होता है. जिंदगी में कुछ खोकर पाने का मजा ही कुछ होता है. अरे जिंदगी में हारा जीत तो लगी रहते हैं, लेकिन हार के जीतने का मजा ही कुछ और होता है. और हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं. बाजी मारली या ठिकाणी म्हणू शकतो मी. जय बजरंग भावाले संघाने. अभिनंदन आणि कौतुक केलं जाईल लोणार संघाचं. मॅच मिस्टर आम्ही इथे घोषित करतोय लगेचच. 50 धावा इथे उभ्या केल्या होत्या आणि या ठिकाणी मिस्टर स्ट्रायकर नागेश ज्याने 29 धावा कुठल्या होत्या, 19 माफ करा, 19 धावा कुठल्या होत्या 7 चेंडूंमध्ये. आपण ठरलेला आहे मॅच. मिस्टर नागेश कम फास्ट ऑन द स्टेज. कठीण होतं सांगणं कारण गोलंदाजी सुद्धा सुरेख झाली होती या सेकंड इनिंग मध्ये. सूरजने 7 धावा खर्च केल्या होत्या. शेवटचं षटक साईनी खूप छान हाताळलं, परंतु सामना 4 षटकांचा हाय स्कोरिंग होता. 50 धावा उभ्या केल्या होत्या. तर आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ठरवतो मिस्टर नागेश ज्याने 19 धावा इथे कुठल्या मैदानामध्ये. दुसरा सामना सुरू होण्याच्या आधी आपण यायचं आहे आणि आता सामना स्पीड अप करा प्लीज. आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते गौरव करूया या लाडक्या खेळाडूचा ज्याचं नाव आहे नागेश. नागेश या लगेचच फास्ट खेळत असताना खूप फास्ट खेळत असता पळता आणि आताच्या वेळेला हळूहळू येता. प्लीज फास्ट या. 7 चेंडूंना सामोरा गेला. 2 चौकार ज्या खेळीमध्ये होते आणि ज्या खेळीच्या माध्यमातून 50 धावा साकार झाल्या होत्या ती खेळी साकारणारा नागेश पाहतोय आपण मॅम द मॅच. झेल सुद्धा सोडला गेला होता. ओमकारचं लक्ष आहे फार मैदानामध्ये. तर मान्यवरच्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी देऊया आधी. कैलाजी पाटील साहेब आपल्यामध्ये, कैलाजी काळे साहेब ज्यांच्या शुभ हस्ते आपण सुंदर ट्रॉफी देतोय या सुंदर खेळाडूला नागेशला. वेल डन नागेश. गिफ्ट हॅम्पर सुद्धा आहे, स्वीट बॉक्स आहे, कॅप आहे. संजय पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी गिफ्ट हॅम्पर द्यायचं आहे नागेशला. टाळ्या असू द्या मध्ये मध्ये, ब्लड सर्क्युलेशन वाढेल. त्यानंतर राजेशजी तरे साहेब माजी सरपंच चौदरपाडा. येस, आपण आपल्या शुभ हस्ते कुछ मिठा हो जाए स्वीट द्यायचं आहे कारण गोड कामगिरी केली आहे नागेशने. विश्वाजी भंडारे आपण सुद्धा कॅप परिधान करा नागेशला. नागेश कॅप काढूनच आलाय. आणि आता सुंदर पुस्तक आणि वृक्ष दिलं जाणार आहे. आमचं नवीन संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून लखनजी पाटील यांच्या शुभ हस्ते पुस्तक वाचायला दिलं जाणार आहे नागेश तुला, ज्यामध्ये खूप काही छान लिहिलेलं आहे. झाडे लावा झाडे जगवा
पर्यावरण जोपासण्याचा पूर्णपणे प्रयत्न आमच्या संकल्पनेतून या ठिकाणी पाहतो